कोरोनाच्या लाटेतनं वाचवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत, पण हे संकट खूप मोठं आहे. त्यात लसींचा तुटवडा आहे, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता आहे, रुग्णांचे हाल होत आहेत. या परिस्थितीतनं महाराष्ट्र कसा सावरणार, राज्यातली लसीकरण मोहीम कशी राबवली जाणार आहे, लॉकडाऊनच्या चक्रातनं आपण कधी आणि कसे बाहेर पडणार, या सगळ्याविषयी आपण आदित्य ठाकरे यांच्याशी बोलूयात. आदित्यजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र. कोरोनामुळे तुम्हाला सुद्धा काही दिवस, बरेच दिवस खरं तर ऑफ द फील्ड राहावं लागलं होतं. तुमची प्रकृती आधी कशी आहे, सर्वात पहिल्यांदा तोच प्रश्न. आता बरं आहे. मी आई, माझा भाऊ, आम्ही तिघही म्हणजे आम्हाला साधारण कोविड झाल्यानंतर 23 एक दिवस सगळ्यांनाच निगेटिव्ह टेस्ट होईपर्यंत वगैरे आम्ही आयसोलेशन मध्येच होतो तसं. पण आता बरे आहोत आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या प्रेमापोटी आम्ही सगळे आता नीट आहोत, ठीक आहोत. धन्यवाद. तुम्ही फील्डवरती खूप दिवस ऍक्टिव्ह नव्हतात, तेव्हा जेव्हा ऍक्टिव्ह नव्हतात, आयसोलेशन मध्ये होतात, बरे होत होतात, तेव्हा कोणती गोष्ट सगळ्यात जास्त तुम्हाला अस्वस्थ करत होती? हीच गोष्ट की फील्डवर नाहीये. कारण आपण बघितलं असेल मागच्या वर्षापासून जेव्हा हे कोविडचं सगळं संकट होतंच आणि त्याच्यानंतर पण जेव्हा केसेस कमी होत्या, तेव्हा अर्थात आपल्या सर्वांनाच थोडी एक लोकांना भेटण्याची सवय असते. मागच्या वर्षी देखील आम्ही तसंच आपण बघत असाल आपल्यासोबत काही ठिकाणी पण जम्बो सेंटर्स असतील किंवा काही शहरांमध्ये असेल, ह्यांच्याशी सगळ्यांशी इंटरॅक्ट करत होतो आणि मूळ म्हणजे सगळ्यांबरोबर भेटत होतो. जे ऑफिसर्स असतात, जे आपले लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याबरोबर. आयसोलेशनमध्ये गेल्यानंतर एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जसं आपण Zoomवर भेटतो तसं आता सगळ्या मीटिंग Zoomवरच चालल्यात खरं तर. आणि Zoom किंवा जे वेबएक्स आहे किंवा हे Skype आहे, हे सगळ्यात एक सोपं माध्यम झालंय कारण तुम्ही एका जागी बसून 100 मीटिंग्स वेगळ्या-वेगळ्या ठिकाणाहून घेऊ शकता आणि लोकांना प्रवास करण्याची जी गरज नसते, ते आपण जे करायला लावतो उगाचचं ते पण थांबून जातं. पण जो वीकनेस येतो या कोविडमुळे, तो खूप भयानक असतो आणि तोच सगळ्यात मला वाटतं प्रकार या कोविडचा एक भीतीदायक आहे. कारण ताप हा 1-2 दिवस काही-काही लोकांना जसं मला 1 दिवस ताप होता. पण त्याच्यानंतर पुढचे 20 दिवस किंवा मला वाटतं 1 महिना अजूनही तो वीकनेस राहतो आणि हळू-हळू तो निघून जातो. तर ज्यांना वाटतं की हा कोविड म्हणजे नुसतं सर्दी, खोकला, ताप आहे, तसं नाही त्याच्यापेक्षा खूप भयंकर प्रकार आहे हा. नाही, खरं आहे, त्याच्यामुळे लाईटली घेऊन चालणार नाही, कुठल्याही वयाचा व्यक्ती असला तरी. तुमचे कोविडचे अनुभव याबद्दल आपण पुढच्या टप्प्यात नक्की बोलूया अजून सविस्तरपणे. राज्यातले काही महत्त्वाचे प्रश्न त्याकडे मी येते. राज्यात लॉकडाऊन आहे, तो आता 15 मे पर्यंत वाढवण्यात आलाय. लॉकडाऊनचा काही परिणाम होताना दिसतोय का? मला वाटतं लॉकडाऊन हा एक असा प्रकार आहे जो आपल्याला मागच्या वर्षी कळला. एक ही गोष्ट सत्य आहेच आणि ती मानूनच चालायला लागेल, की आपण राज्य सरकार म्हणून किंवा केंद्र सरकार असो किंवा इतर जगात सरकार, आपण बघाल की कुठचंही प्रशासन ह्या शब्दाला हल्ली थोडं घाबरते, की लोकांचं काय मत राहील. कारण लॉकडाऊन बोलल्यानंतर अर्थात लोकांना घरी ठेवणं, तो सगळा जो एक लोकांचा म्हणजे जे काही त्यांचं ज्यांना लोकांना त्रास होतो, तो लोकांना सहन करायला लावलं, हे सगळं एक गोष्ट झालीच. पण जीव वाचवायचा असेल, तर आपल्याला आत्ता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही आणि हे आपल्याला दिसत आलेलं आहे. कारण आपण बघितलं असेल मागच्या वर्षी देखील लॉकडाऊन थोडा आपण देशात उचलल्यानंतर, राज्यात उचलल्यानंतर आकडे वरती जात राहिले आणि ह्या मार्चमध्ये वगैरे तर आपण मुंबईसारख्या शहरात 10 की 11,000 झालो. इतर शहरांमध्ये देखील आपण 3-4 हजारचा टप्पा पार पडलेला आपला. लॉकडाऊन केल्या-केल्या आपण आपले आकडे कमी व्हायला लागले कारण जो प्रादुर्भाव असतो आणि लोकांचं भेटणं असतं, लोकांचं बाहेर पडणं असतं, साधं एका छोट्या लिफ्टमध्ये एकत्र जाणं असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, ते कमी होतं आणि कुठे ना कुठेतरी आपल्यामध्ये एक थोडा तो एक हे झालेला की ठीक आहे यार, हे कोविड काय आता झालं. मागच्या वर्षी येऊन गेला तर 2020-21 मध्ये परत नाही होणार किंवा अरे मला नव्हतं झालं, माझ्या कोणी ओळखीच्याला नाही झालेलं, हा काय नुसतं सर्दी, खोकला, ताप असेल. असंही थोडं एक हे झालेलं की एकदा होऊन गेलेला बरा म्हणजे अँटिबॉडीज येतील आणि हेच थोडं आपल्याला भारी पडलं. मला वाटतं आपण बघत असाल आता एक-एक राज्य प्रत्येक आपल्या बाजूचे कधी कोण क्लोज डाउन बोलतंय, कधी कोण रिस्ट्रिक्शन बोलतंय, कधी कोण कर्व्हज बोलतंय, पण करते लॉकडाऊनच आणि जसं आपण केलं तसं आता इतर हायकोर्ट्स पण सांगतात त्यांच्या राज्य सरकारनं करायला आणि इतर राज्य सरकार पण करतात. कारण मला वाटतं हे एक महत्वाचं एक टप्प्यावर आहोत आपण, एका महत्वाच्या क्षणावर आहोत, जिथे व्हॅक्सिनेशन आलेलं आहे आणि व्हॅक्सिनेशनचा आपण वेग वाढवणार आहोत. आपण बघतोय की महाराष्ट्र सगळ्यात जास्ती व्हॅक्सिनेशन करतंय. दुसरं म्हणजे आपण दुसऱ्या बाजूला बोलतोय की डबल मास्किंग गरजेचं आहे. म्हणजे जे म्युटेशन झालेलं आहे, ते बाहेर पडताना 1 मास्क नाही तर 2 मास्क घाला. म्हणजे आपण एका बाजूला आपण बघतो की व्हॅक्सिन आहे, दुसऱ्या बाजूला अजून दुसरा काही पर्याय नाही. जोपर्यंत आपल्याला व्हॅक्सिन घेता येत नाही, त्याच्या मधला जो काळ आहे, तो आपल्याला आता नीट लोकांना सुरक्षित ठेवायचा आणि तिथे कुठेही उगाचचं राजकारण किंवा उगाचचं पॉप्युलिझम ज्याला आपण बोलतो, की ठीक आहे एखादं राज्य सरकार बोललं की लॉकडाऊन हा पर्याय नाही किंवा लॉकडाऊन आम्ही करणारच नाही, की कदाचित लोकांकडून एक चांगली त्यावेळी वातावरण बनतं. पण आता जे लोकांचे जीव वाचतायत आणि आपल्या एका कडक निर्णयामुळे मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. कारण आपलं पहिलं कर्तव्य हे लोकांचा जीव वाचवणं आहे.
लोकांचे जीव वाचवणं आणि त्यासाठी म्हणूनच आपण कडक निर्बंध लादले किंवा लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे मी म्हटलं तसं की रुग्णसंख्येमध्ये आपल्याला काही फरक दिसलाय का, काही फरक जाणवलेला आहे का? नक्कीच. आपण बघाल मुंबई एम-एम-आर रिजन असेल, पुणे आणि पी-एम-आर रिजन असेल आणि इतर काही शहरांमध्ये, इतर काही जिल्ह्यांमध्ये हे फरक जाणवायला लागलेत. आकडे प्रत्येक दिवशी कमी व्हायला लागलेत. अर्थात अजून एक गोष्ट आहे, काही-काही जिल्ह्यांमध्ये थोडीफार एक प्लॅटोइंग आलेली आहे, पण आपल्याला हा प्लॅटो पण परवडणार नाही. हम्म. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी 2020 मध्ये सप्टेंबरमध्ये साधारण 2000 चा स्पाइक होता आणि आपण त्यावेळी सगळे थोडे घाबरलेलो, की अरे 2000 चा स्पाइक झाला. आता आपण अजूनही उतरल्यानंतर 2000 गाठला नाही, अजून 4000 च्या आसपास आहोत. हो. आणि तरी आपली ही काळजी आपल्याला घेत राहायलाच लागणार आणि पुढचा 1 महिना तरी आपल्याला हे काळजी घेत पुढे जायला लागणार. पण मग फक्त लॉकडाऊनमुळे होतंय की सरकारनं पण आणखी काही केलंय का फक्त लॉकडाऊनवरतीच आपण विसंबून आहोत की हो लॉकडाऊन लावायचा लोक बाहेर पडत नाहीत आणि रुग्णसंख्या कमी होते? नाही, हे एक आहे की कोविड कसं पसरतं, तर आत्तापर्यंत जे बघितलंय आपण ते एकमेकांच्या जर आपण आजूबाजूला आलो आणि कोण खोकत असलं, कोण बोलत असलं किंवा हम्म. एरोसोल जे बोलतो आपण, एखादं बंद खोलीत असेल, ऑफिसमध्ये असेल, लिफ्टमध्ये असेल, जिथेही, तिथे कदाचित एसिम्प्टोमॅटिक असेल किंवा सिम्प्टोमॅटिक असेल, पण तो कोविड अजून कसा पसरतोय, त्याचं म्युटेशन कसं पसरतंय, हे अजून कोणालाही तसं कुठच्याही सायंटिस्टला किंवा जगात कोणालाही पक्कं 100% कळलेलं नाहीये. आपण दोन्ही वेळा बघितलेलं आहे, मागच्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा जेव्हा आपण लॉकडाऊन लावलेलं आहे, तेव्हा आकडे आपले कमी होतात. कारण आपण जेव्हा घरात राहतो, तेव्हा आपला जो एसिम्प्टोमॅटिक पेशंट असेल किंवा एखादा सिम्प्टोमॅटिक पेशंट असेल, त्याला 2 गोष्टी आपल्याला करायला मदत होतात. एक, त्याला बंदिस्त ठेवण्यात मदत होते, म्हणजे तो दुसऱ्यांकडे तो कोविड देऊ नाही शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी रुग्णसंख्या असते, ती एकदा बंदिस्त झाली, एका आयसोलेटेड जागेत आली, की त्याला आपल्याला ओळखता येतं. त्याच्या फर्स्ट रिंग ऑफ कॉन्टॅक्टला ट्रेस करता येतं, त्यांना टेस्ट करता येतं आणि पुढचे जे इन्फेक्शन असतात, ते आपल्याला त्या सेकंड रिंगमध्ये आपल्याला थांबवता येतं. तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या होतात आणि त्याच्यातून जेव्हा हा प्रादुर्भाव कमी होतो, तेव्हा जगात कुठेही तुम्ही बघाल, जेव्हा पॅन्डेमिक असतो, हम्म. तेव्हा जी रुग्णसंख्या असते ती कंट्रोल करायला किंवा ती मॅनेज करायला कुठचीही हेल्थ सिस्टम अजून तशी इक्विप नाही आणि जेव्हा लाखांमध्ये पेशंट्स असतात, तेव्हा कधी तुम्ही ते मॅनेज करू शकणार नाही. तुम्हाला जेवढा ऑक्सिजन लागतो, औषधं लागतात, बेड्स लागतात. जेव्हा आपण हा आकडा कंट्रोलमध्ये आणू शकतो, तेव्हा हे सगळं मॅनेज होतं. पण आदित्यजी याची कल्पना अर्थात आपल्याला 2020 मध्ये आलेली होती की काय होणार आहे. इतर देशांमध्ये आपण बघत होतो की काय घडतंय. आपण त्यातनं काही शिकलो नाही का? सरकार गाफील राहिलं का? आपल्याला रेमडेसिवीर लागतील, आपल्याला ऑक्सिजन लागेल, याची साठवणूक करून ठेवणं गरजेचं आहे. जर दुसरी लाट आली त्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. याचा अंदाज सरकारला आला नाही का? अंदाज येत होता, सगळ्यांनाच येत होता हं. आणि कॉम्प्युटर मॉडेल जे असतात, ते अर्थात जे काही खरं आहे ते सांगत असतात. आता पण आपण कॉम्प्युटर मॉडेल्स बघितले, तर मला वाटतं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे खरे आकडे आत्ताही आपण कॉम्प्युटर मॉडेल्सला देतोय. त्याच अंदाजाप्रमाणे आपण बघितलं असेल मागच्या मार्च-एप्रिल पासून जे आपण ज्या काही आपल्या सोयी-सुविधा आहेत, मग लॅब्स असतील, लॅब्स जे आपल्याकडे 2 होते, ते आपण 550 हून जास्ती केलेल्या आहेत. बेड्सची संख्या साधारण 400 आयसोलेटेड बेड्स जे पूर्ण राज्यात होते ते 4.5 ते पावणे 5 लाख केलेले आहेत. मुंबईत पण बघाल, आपण पुण्यात बघाल, इतर नाशिक, नागपूरमध्ये बघाल, जम्बो सेंटर्स काही-काही ठिकाणून मागणी होत होती, की आता हे बंद करा. आता केसेस 150 वर आल्यात, 200 वर आल्यात. तरी देखील आपण जम्बो सेंटर्स वगैरे बंद नाही केले. एक अर्थात नक्की आहे, जेव्हा आपण हे सगळं कॉम्प्युटिंग बघत असतो किंवा आपलं प्रिडिक्शन बघत असतो, तेव्हा जेव्हा आपण बघतो, की ठीक आहे दुसरी लाट येऊ शकते, की तिसरी लाट येऊ शकते. आपण पहिल्या लाटेचं जर रुग्णसंख्या बघितली तर 1000 ते 2000 अशी होती आणि त्याचं दुप्पट केलं, तीनपट केलं, चारपट केलं, तरी कोणी 10,000 हा आकडा गाठेल हे बघितलं नव्हतं आणि कदाचित बघू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या ज्या केसेस येतात साधारणपणे ह्या गेल्या महिन्यातल्या आल्या, हं. त्यांना जास्ती ऑक्सिजन लागणारा होता, जास्ती औषधं लागणार होती आणि हे म्युटेशन कोणी कसं होऊ शकेल व्हायरसचं कधी हे ओळखू नाही शकत. ह्याला कधी तुम्ही प्रिडिक्शन करू नाही शकत. अर्थात अजून एक झालं, की देशातली आपली रुग्णसंख्या जी होती, आपल्या ज्या डाउनवर्ड सायकलमध्ये होते मागचे 2-4 महिने, साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तेव्हा सगळीकडेच मग अर्थात जेव्हा सगळं नॉर्मल लाईफ सुरू झाली, तेव्हा ऑक्सिजन, मेडिकल ऑक्सिजनमध्ये वळवलेला तो परत आपण इंडस्ट्रीसाठी जो काही आधीचा साठा होता तसा 50% केलेला. काही-काही ठिकाणी ह्या औषधाच्या ज्या कंपनीज असतात, टॉसिलिझुमॅब असेल, इटोलिझुमॅब असेल, रेमडेसिवीर असेल, त्याची गरजच कमी भासल्यामुळे ह्या कंपनीजनी प्रोडक्शन पण आपलं कमी केलेलं. हं. आणि अर्थात जेव्हा आउटब्रेक झाला, तेव्हा एवढा मोठा झाला, की आपल्याला ते वाढवताना प्रोडक्शन आणि प्रोडक्शन वाढवल्यानंतर ते जे औषध सेटल व्हायला लागतं, ते 15 ते 20 दिवस सेटल व्हायला लागतं. त्याच्यात थोडा तो काळ जातोच. पॅन्डेमिकचा उल्लेख आपण सर्वजण करतोय. पॅन्डेमिकच्या दरम्यान आपण लॉकडाऊन का लावतो? एक तर रुग्णसंख्या कमी करणं हा एक मुद्दा असतो, पण त्या सरकारांना तिथली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वेळ मिळावा हा सुद्धा त्यामागचा एक मुख्य हेतू होता अनेक देशांमध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा. मग तो जो लॉकडाऊनचा एक साधारणतः 6 महिन्याचा काळ आपल्या हातामध्ये होता, सरकारला मिळालेला होता,
त्या काळामध्ये आपण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम का करू शकलो नाही? का आज हा दिवस महाराष्ट्राला बघावा लागतोय की रेमडेसिवीरसाठी लोक तासनतास रांगा लावतायत, ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचा मृत्यू होतोय, एक बेड मिळावा म्हणून 8-8 दिवस मारामार करावी लागते. हा दिवस महाराष्ट्राला बघण्याची वेळ का आलीये मग? मला वाटतं मी ह्याचं उत्तर आत्ताच दिलं, की साधारण जेव्हा आपण मोजत होतो, की किती रुग्णसंख्या वाढू शकते दुसऱ्या लाटेसाठी किंवा तिसऱ्या लाटेसाठी, तेव्हा एवढं मोठं होईल हे एक तर कुठच्याही प्रोडक्शन कंपनीला कळलं नव्हतं ना तेवढं प्रोडक्शन होतं. जेव्हा मागच्या वर्षी आकडे कमी झाले आपण बघितलं असाल काही सगळीकडूनच म्हणजे काही महत्त्वाच्या व्यक्तींनी पण सांगितलं, की आता आपण एंड गेममध्ये आहोत लॉकडाऊनच्या किंवा आपण कोव्हिडच्या एंड गेममध्ये आहोत. हे सगळं होत असताना महाराष्ट्रात आपण कुठेही काही कमी केलं नाही. जम्बो फॅसिलिटी उलट आपण वाढवत गेलो. काही-काही लोकं आपल्याला हसले, की "अरे, जम्बो फॅसिलिटी काय बांधताय आपण?" हं. देशातली पहिली जम्बो फॅसिलिटी आपण बांधली. मुंबईत पण आपण बघत असाल, की जेवढे बेड्स आपण वाढवलेत आणि जेव्हा आकडे कमी झाले, तेव्हा पण आपण वाढवत गेलो. ऑक्सिजन पण तसंच केलं आपण, औषधं पण तशीच केली. तुम्ही एक बघितलं असेल, कुठेही शासकीय यंत्रणा किंवा शासकीय हॉस्पिटल्स असतील किंवा कुठेही महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स असतील, तिथे अजूनही बेड्स कमी झालेले नाहीयेत आणि रेमडेसिवीर पण कमी झालेलं नाही. आपण जसा-जसा साठा येतोय तसा आपण ठेवत जातो. अकाउंटेबिलिटी असते आणि प्रत्येक बेड किंवा प्रत्येक रेमडेसिवीर किंवा प्रत्येक मेट्रिक टन ऑक्सिजन आपण मोजतोय आणि ते लोकांना देतोय. गडबड कुठे होते? काही-काही ठिकाणी आपण पुढचं हॉस्पिटल इथेच जायचं की इथेच जायचंय, प्रायव्हेट हं, जायचं की हं. पब्लिक जायचं, त्याच्यात जो काही वेळ जातो आपला आणि तो भयानक आहे. म्हणजे मी आपल्याला सांगतो ना, कोव्हिड असतानाच मी अर्थात दुसरं काही करू नव्हतो शकत, तर WhatsAppवर लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि ते होत असताना अ, 2 अशा व्यक्ती होत्या म्हणजे माझ्या अनोळखी. त्यांनी मला मेसेज केलेला, की आम्हाला आयसीयू बेड्स पाहिजे. आयसीयू बेड पाहिजे, आयसीयू बेड पाहिजे. साधारण 1:30 ते सकाळी 3:45 3:30 4 असे WhatsApp चाललेले. फायनली जेव्हा त्यांना मिळाला, मी त्यांना सांगितलं, ह्या जम्बो सेंटरला 2 आयसीयू बेड उपलब्ध आहेत." त्यांनी नकार दिला जायला. आणि मग पुढचा अर्धा तास माझं तेच विनवणी चाललेली, की "अहो तुम्ही जा स्वतःला काहीतरी वाचून तर घ्या, स्टॅबिलाईज करा." पण तर ह्या काही गोष्टी आहेत आणि मला माहिती आहे, की हे काही त्या मिनिटाला अर्थात आपण ना त्या पेशंटची चूक असते, ना डॉक्टरची चूक असते, ना आपली चूक असते. प्रत्येकाला ती भीती जेव्हा धसकी बसते, की अरे मला जेव्हा कोव्हिडचं माझ्याबरोबर पण झालं. जेव्हा मला हं. कोव्हिडचा रिपोर्ट आला, तेव्हा पहिलं माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं, की अरे आता आयसोलेशन कुठे करायचं? हॉस्पिटलला कुठे जायचं? रेमडेसिवीरची गरज आहे का? आणि तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि हे खूप कठीण आहे मी जे सांगतोय ते करणं. त्या मिनिटाला मला माहिती आहे भीती बसते. पण त्या मिनिटाला जे आपले डॉक्टर सांगतात, जे महानगरपालिकेचे डॉक्टर असतील, जेव्हा आपले स्वतःचे डॉक्टर असतील, ते जे सांगतात, की तुम्हाला रेमडेसिवीरची गरज आहे की नाही? हॉस्पिटल बेडची गरज आहे की नाही? तुम्ही सिम्प्टोमॅटिक आहात की एसिम्प्टोमॅटिक आहात? ऑक्सिजन किती पाहिजे? हे डॉक्टर्सच ऐकणं गरजेचं आहे. आपण कितीही याच्यावर वाचलं असू, म्हणजे Google करतो आपण आणि आपण सगळंच हल्ली 1 वर्ष तर एवढं वाचलं की डॉक्टर झालोय. तरी देखील डॉक्टरचा सल्ला हाच महत्वाचा आणि तोच ऐकणं गरजेचं आहे. आता परिस्थिती अशी आहे की पहिल्या लाटेचा सामना आपण केला, त्यातनं थोडेसे तरलो, तर दुसऱ्या लाटेमध्ये आता आपण गटांगळ्या खातोय. तुम्ही त्याची कारणंही दिलीत की का तो अंदाज बांधणं कठीण झालेलं होतं. पण मग आता दुसऱ्या लाटेतनं धडा घेऊन राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे का? कारण ह्या शक्यता वर्तवल्या जात आहेत की कदाचित या वर्षाच्या शेवटाला आपल्याला तिसरी लाट सहन करावी लागू शकते. तर राज्य सरकार, राज्याची आरोग्य व्यवस्था, प्रशासन हे सज्ज आहे का कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी? बघा, जे ऑब्झर्वेशन आम्ही सगळ्यांनी केलं आणि आपण पण कदाचित केलं हं. असेल. साधारण नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे 2019च्या डिसेंबरपासून जी लाट सुरू झाली जगभरात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा युरोप, यूके आणि काही वेस्टर्न युरोपच्या देशांचा ही एक लाट असते. एप्रिल, मे आपली लाट असते. परत जून ते साधारण ऑगस्ट त्यांच्याकडे येतं आणि परत नोव्हेंबर, डिसेंबर किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर आपल्याकडे येतं. जर आपण बघितलं असेल तर आता पुढच्या लाटेची तयारीसाठी मला वाटतं कदाचित आपण सर्वप्रथम पहिले आपलं राज्य असेल, की ज्यांनी सगळ्यांबरोबर बोलणं चालू केलं. आपला टास्क फोर्स जो आपला सुरू आहे मागच्या वर्षीपासून, ते डॉक्टर्स मुख्यमंत्री महोदयांबरोबर, आरोग्यमंत्र्यांबरोबर सतत चर्चा करत आहेत. इंडस्ट्री बरोबर काल रात्री देखील चर्चा झाली आणि परवाकडे पण सगळे इंडस्ट्रीज बरोबर मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली. आणि ह्याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, तिसरी लाट येताना मेडिकल रिस्पॉन्स आपला कसा असेल, काय असायला पाहिजे, किती मोठी लाट येऊ शकते, किती कमी लाट येऊ शकते, हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकल रिस्पॉन्स एका बाजूला आपण करत असताना, आपण ज्याला नॉर्मल लिव्हिंग बोलतो, जेव्हा साधं जीवन बोलतो किंवा आपण आपल्या ऑफिसेसला कसं जाऊ शकू, आपली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज कसे चालतील, आपले सर्व्हिसेस कसे चालतील, रेस्टॉरंट्स असतील, दुकानं असतील, ह्याच्यावर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट राहणार नाही किंवा हे कसं नॉर्मल चालेल, ह्याच्यावर पण आपण आता अभ्यास करणं सुरू केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे एक गोष्ट आपल्याला बघायची आता गरज आहे, की जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा इतर सगळे देश आहेत, ज्यांनी व्हॅक्सिनेशन केलंय, आता तर त्यांचा डाउनवर्ड ट्रेंड दिसतोय. पण हा व्हॅक्सिनेशनमुळे आहे, की सायक्लिक ट्रेंड आहे, हे बघणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे व्हॅक्सिनचा परिणाम दिसतोय. म्हणजे ज्यांना कदाचित कुठे कोव्हिडचा प्रादुर्भाव झाला जरी असेल, तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज दिसत नाहीये. आणि म्हणून मास्क तर आहे, हे दुसरे प्रोटोकॉल्स आहेत. पण तिसरी गोष्ट म्हणजे आज आपण बघितलं असेल, जो मोठा निर्णय घेतला आपण, की सगळ्यांना आपण लस मोफत देऊ.
हे हं. खूप महत्वाचं आहे, कारण आपण जास्तीत जास्त लस घेण्याचा प्रयत्न करतोय. आपला 1-1.5 आठवडा जेव्हापासून हे जे काही डिक्लेरेशन आलं केंद्र सरकारकडून, तेव्हापासून आपण ह्या सगळ्या प्रोड्युसर्स बरोबर चर्चा करत आहोत आणि जास्तीत जास्त लस महाराष्ट्रात कशी येईल आणि आपण लोकांकडे ती कशी पोहोचवू शकू, त्यांना कशी देऊ, ह्याच्यावर आमची चर्चा सुरू आहे. ज्याच्यावर काम सुरू आहे. नुसतं चर्चा सुरू नाही, काम सुरू आहे. आणि ह्याच्यासाठी हां. मला वाटतं आपण हं. तिसरी लाट ही सप्टेंबर-ऑक्टोबरची जरी पकडली तरी आपण 2-4 गोष्टी मी स्वतः पहिलं स्वतः कसं वाचीन, दुसरं म्हणजे जनतेला कसं वाचवीन, हं. ह्याच्यावर मला वाटतं प्रत्येक नागरिकाने आता फोकस करतोच आहे आपण. माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल, मी जबाबदार असेल आणि आता हे जे आपण व्हॅक्सिनेशनचं करतोय त्याचं पण आपण मोठं एक मूव्हमेंट करू. सध्या कोविडच्या सगळ्या काळामध्ये राज्यात दोनही बाजूनी सत्ताधारी विरोधक दोनही बाजूनी होणारा पत्रव्यवहार खूप चर्चेमध्ये आहे. असं आहे की गेल्या काही दिवसातल्या बातम्या आहेत की मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली, धारावीमध्ये आणि मुंबईच्या आणखी काही भागात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी खरंच सुखावणारी आहे, पॉझिटिव्ह चित्र आहे. पण हे चित्र खरं आहे की हे केवळ आभासी चित्र आहे, असा प्रश्न देवेंद्र अजूनही फडणवीसांनी एका अजूनही एका पत्राच्या माध्यमातून उपस्थित केलाय आणि त्याला त्यांनी जोड अजूनही दिली मी आहे ती म्हणेन टेस्टिंगच्या आकडेवारीची. तर प्रश्न माझा हाच अजूनही आहे मी की म्हणेन राज्यातलं चित्र खरं नाही, आहे नाही, नाही, नाही. की ते आभासी चित्र आहे? जरी खरं आहे आणि खरं आहेच, पण हं. तरी मी म्हणेन हे समाधानकारक नाहीये. कारण आपल्याला 3,000 वर समाधान मानून चालणार नाही. आपल्याला जोपर्यंत आपण 1,000च्या बँडमध्ये येत नाही आणि पुढचे 1 महिना त्याच्यात राहत नाही, आपल्या डॉक्टर्सवर, नर्सेसवर, फ्रंटलाईन वर्कर्सवर तो ताण राहणार आहे. आणि म्हणून समाधानकारक असं मी म्हणणार नाही. एक महत्वाचं आहे, की आपल्याला सगळे जे काही आपले रिसोर्सेस आहेत, ते ह्याच्यावरच लावतोय आपण, की खरोखर आपण रुग्णसंख्या म्हणजे रुग्ण कसे आपण कमी करू शकतो, जास्तीत जास्त रिकव्हरीज वाढवू कशा शकतो आणि ह्याच्यात महत्वाचं आहे. बरं ह्याच्यात टेस्टिंग आपण बघत असाल मागच्या वर्षीचं जे टेस्टिंग होतं आणि तेव्हाचा जो पीक होता, त्याच्यापेक्षा आपलं कितीतरी पटीने वाढलेलं आहे. आता ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे रॅपिड अँटिजेन टेस्ट, दुसरं आहे आर-टी-पी-सी-आर टेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात रिपोर्टिंग आहे. आपण महाराष्ट्र म्हणून कुठेही रिपोर्टिंग लपवत नाही आहोत. एक आपण बघायला पाहिजे, की जगभरात रॅपिड अँटिजेनवर आता थोडा जास्ती भर दिला जातोय. कारण आर-टी-पी-सी-आरचं जे प्रोसेसिंग टाईम आहे आणि जे सिम्प्टोमॅटिक पेशंट्सना आर-टी-पी-सी-आर त्या मिनिटाला लागतं किंवा त्या दिवसात लागतं, ते कुठेही डिले होऊ नये म्हणून आपण काही-काही ठिकाणी जे वर्कफोर्स आहे किंवा इंडस्ट्री आहे, तिथे जसं यूकेमध्ये करतायत, इतर देशांमध्ये करतायत, ते आपण त्यांना सांगितलंय, की तुम्ही रॅपिड हं. अँटिजेन करा. पण रॅपिड अँटिजेनमध्ये पण जर पॉझिटिव्ह आलं, तर तो पॉझिटिव्ह आर-टी-पी-सी-आर आपण करतो. म्हणजे त्यांचं टेस्ट करतो आणि मग आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणून धरतो. आपल्याकडे कुठेही एक सुद्धा आकडा आपण लपवत नाही आहोत. आपण प्रत्येक वेळा जेव्हा-जेव्हा मी कुठच्याही अधिकाऱ्यांशी बोलतोय, जिल्हाधिकारी असतील, आपले मेडिकल ऑफिसर्स ऑफ हेल्थ असतील, म्युनिसिपल कमिशनर्स असतील, आपले असिस्टंट कमिशनर्स असतील सगळ्या शहरातले. त्यांना मी हेच सांगतोय, की कमी आकडा म्हणजे हे काही यश नाहीये. कारण पॅन्डेमिक हे आहे. आपण स्वतः सरकार म्हणून काय आपण हा व्हायरस पसरवत नाहीत किंवा तुम्ही प्रशासन म्हणून, शासन म्हणून कोण पसरवत नाहीये. जेवढे आकडे जास्ती आहेत त्याच्यात तुमचं कदाचित यश असू शकतं. कारण तुम्ही रुग्ण जास्ती ओळखताय, त्यांचं हं. बरोबर टेस्टिंग करताय आणि मग पुढचे जे आपले टप्पे असतील, त्याच्यात इन्फेक्शन तुम्ही कमी करताय. तर असं कुठेही समजू नका, की तुमच्या वॉर्डात किंवा तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्ह्यात कमी रुग्ण दिसतायत रेकॉर्डवर म्हणजे तुमच्याकडे पॅन्डेमिक कमी आहे. मी तर हेच सांगतो, की जास्तीत जास्त रुग्ण शोधायचा प्रयत्न करा. जास्ती जरी तुमच्याकडे आकडा आला तरी घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. मुद्दा हाच आहे की आर-टी-पी-सी-आर टेस्ट आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट देवेंद्र फडणवीसांनी पण हाच मुद्दा उपस्थित केलाय. ते असं म्हणतायत की चाचण्या वाढवा. मुंबईची लोकसंख्या साधारणतः 3.5 कोटींच्या आसपास आहे. दिवसाला आपण 40,000 चाचण्या करतोय मुंबईमध्ये. त्यामुळे 40,000 चाचण्या करून पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या आकड्यांवरती मुंबईची खरी परिस्थिती समोर येते का, हा मला मोठा वाटतं प्रश्न आहे. नक्कीच येते. हं. नक्कीच येते कारण ह्याच्यात सायंटिफिक मेजरमेंट असतं हं. आणि म्हणजे ह्या चाचण्या ह्यांच्या टाचण्या ठीक आहेत, ते सगळं करू शकतात. पण चाचण्यांमध्ये सायंटिफिक मेजरमेंट असतं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट. आता तुम्ही 7,000 टेस्ट जरी केल्यात आणि पॉझिटिव्हिटी हाय असली, तर तुम्हाला एक अंदाज येतो, की महाराष्ट्रात जास्ती पॉझिटिव्हिटी आहे. 7,000 मध्ये तुमची पॉझिटिव्हिटी कमी असली किंवा 10,000 मध्ये कमी असली, 50,000 मध्ये कमी असली. पॉझिटिव्हिटी रेट हा खूप महत्त्वाचा एक प्रकार असतो आणि दुसरं म्हणजे रॅट टेस्ट. आणि मी परत हे सांगेन, की जिथे-जिथे आपल्याला शक्य आहे, तिथे आपण टेस्ट वाढवत आहोत. एकच मूळ मुद्दा आहे, की कुठेही जे खरोखर ज्यांना गरज आहे सिम्प्टोमॅटिक पेशंट्सना त्यांना डिले होऊ नये म्हणून आपण सगळे जे काही प्रकार आपल्याला करायचे आहेत, ते त्यांच्यासाठी आपण करत आहोत. कुठेही त्यांच्यावर उपचार लेट होऊ नये आणि आपण टेस्ट वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून एक आम्ही प्रकार आणण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे मोबाईल आर-टी-पी-सी-आर. हं. जेवढं आपल्याला जे काही मिळेल म्हणजे आपण अजून एक बघतोय 2-4 वेगळे-वेगळे टेस्टचे पण आता जगभरात जे काही माध्यमं आहेत. एक आहे व्होकॅलिस्ट जे आमच्याकडे नेस्कोला चाललं. आवाजावरनं कळतं, की कोव्हिड आहे की नाही. दुसरं आहे फेलुदा टेस्ट म्हणून एक आली आहे. ते अर्ध्या तासात करते. परवा कुणीतरी कोरियन सांगते.
त्याच्यातून पण तुम्हाला 15-20 मिनिटात कळतं की पॉझिटिव्ह आहे की नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण परत एकदा सगळ्या त्या पेशंट्स पॉझिटिव्ह येतात, त्यांचं आपण आरटी-पीसीआर करतोच, कारण ते गोल्ड स्टँडर्ड आहे. हं. पण मग आपण ते गुणोत्तर काय, मुंबईचं असो किंवा राज्याचं असो, टेस्टिंगचं गुणोत्तर काय? आपण किती टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करतोय आणि किती टक्के अँटिजेनवरती अवलंबून आहोत आपण? प्रत्येक शहराला वेगळं हं. वेगळं आहे, कारण ज्यांची जी कॅपॅसिटी ती आहेच. पण कुठेही आपण बघितलं असेल, असे कुठेही प्रकार दिसत नाही की आपण आकडे लपवलेले आहेत किंवा ज्यांना गरज आहे त्यांना आपण धमकी दिली की तुमचं प्रॉपर्टी जप्त करू वगैरे, असं काही आपण कोणाला सांगितलं नाही. आम्ही हेच सांगतो की तुम्हाला जर बरं वाटत नसेल, डॉक्टरना फोन करा, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदला फोन करा, आमच्या हं. हेल्पलाईनला फोन करा, आम्ही तुरंत तुम्हाला मदत करू. तुम्ही सुद्धा बरेचसे फोटोज बघत असाल की मृतदेहांची कशी थोडीशी बिकट अवस्था आहे. म्हणजे शेवटचे अंतिम संस्कार होताना ती स्मशानभूमी असो किंवा इतर ठिकाणं तिथे कशी रांग लागलेली आहे, कसं ताटकळत राहावं लागतंय मृत्यूनंतरची पण परिस्थिती. देवेंद्र फडणवीसांनी याचाही उल्लेख आपल्या पत्रामध्ये केलाय की मुंबईच्या घाटांवरती रोज होणारे अंत्यसंस्कार म्हणजे ते मृतदेह आणि रोजची दिली जाणारी आकडेवारी मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. एकीकडे सरकार म्हणतंय म्हणजे तुम्ही सांगताय की लपवत तर आम्ही काही नाहीये, पण विरोधक मात्र या परिस्थितीवरती आक्षेप घेतात. मला वाटतं विरोधकांना तुम्ही किती महत्त्व द्यायचं आणि त्यांचे जे राज्य आहे तिथे काय चाललंय, हे त्यांनी न बघता इतरांवर बोलायचं, हे अयोग्य आहे. मी आता हं. त्यांच्यावर काही टीका-टिप्पणी करणार नाही, पण मी एकच सांगेन, की ही परिस्थिती सगळ्यांना जगभरात कठीण आहे. आणि ह्या परिस्थितीत विरोधकांनी कसं वागायचं, राज्य सरकार सोबत काम करायचं आणि प्रशासनाबरोबर काम करायचं, आपल्या फ्रंटलाईन वर्कर्स बरोबर काम करायचं, की प्रत्येक गोष्ट बरी असो की वाईट असो, ह्याच्यावर नुसतं टीका करत राहायची आणि जे इतर राज्यांमध्ये चाललंय ते झाकायचं, हा त्यांचा निर्णय. मी त्यांच्यावर जाणार नाही. अर्थात पण असं असतं, की प्रत्येक दिवशी पेपरमध्ये जे काही लिहून येतं बरं वाईट असेल, जे पत्रकं असतात किंवा जे ट्विटर असतात, विरोधकांचे जे काही सल्ले असतात, ते आम्ही सरकार म्हणून घेत असतो आणि वेळोवेळी त्याच्यावर आम्ही जे काही कारवाई करायची ती करत असतो. कारण आत्ता राजकारण न करता मला वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांची मदत करणं गरजेचं आहे आणि मी कुठेही हे सांगत नाही, की कोणतरी एक राजकारण करते, की अनेक राजकारण करतात. राजकारणाची स्वतःची वेळ असेल, ह्याच्यावर चर्चा, जी काही टीका-टिप्पणी, आंदोलनं जे काही असेल तुम्ही आता मध्ये बघितलं असेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जसा लढत आहे आणि जिद्दीने लढत आहे, मला वाटतं एकत्र येऊन लढत आहे. तिथे विरोधकांनी सोबत येऊन आणि 2-4 बैठकांमध्ये आपण पण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांनीच विरोधकांना पण सोबत घेऊन सांगितलेलं, "चला या आमच्याबरोबर बसा आणि जे काही चांगलं आहे ते आपण एकत्र करू." ठीक आहे, मग इतर त्याच्यानंतर जो काही त्यांनी करायचा असतो तो त्यांचा निर्णय असतो. पण जिथे-जिथे आम्ही जे काही करणं शक्य आहे ते करत आहोत आणि ते करत राहणार. आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की राजकारण करूच नका, कारण परिस्थिती आता अशी आहे की लोकांना त्या राजकारणामध्ये कसलाही रस राहिलेला नाहीये. लोकांना आपला रुग्ण कधी आणि कसा बरा होतोय, त्याला किती फॅसिलिटीज लवकर मिळतात यावरती सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि त्यांना त्याला प्राधान्य द्यायचंय. सो राजकारणामध्ये रसही बिलकुल. कोणाचा नाहीये. तेच तेच आम्ही मुद्दा बाजूला ठेवून केलंय. हं. मुद्दा हाच आहे की विरोधकांचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे किंवा जनतेमधनं पण अनेकदा हा सूर उमटतो की मुख्यमंत्री बाहेर का पडत नाहीत. महाराष्ट्रामध्ये काही अप्रिय घटना घडल्या गेल्या काही दिवसात, नाशिकची घटना असो, विरारची घटना असो, मुख्यमंत्री ऑनफिल्ड का गेले नाहीत, सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री का पोहोचले नाहीत, का सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्री पाहायला मिळत नाहीत. मला वाटतं आपण एक बघितलं असेल, की त्यांची आधीपासून हीच भावना राहिलेली आहे, की कुठेही काही लगेच झालं, की जी यंत्रणा लागत असते, त्याच्यात व्ही-आय-पी व्हिजिट झाल्यानंतर ती यंत्रणा मग ती कुठे बिल्डिंग पडली असो, कुठे काही अशीच घटना झाली असो, आपण कोणी गेल्यानंतर आपण सगळे प्रेसचे असतातच, त्याच्यात पोलीस आणि एम्ब्युलन्स आणि सगळी मेडिकल टीम काम करत असते. त्याच्यात एखादा कोणतरी मंत्री गेला किंवा कोणतरी मुख्यमंत्री असेल, कोणी उपमुख्यमंत्री किंवा आम्ही सगळेच जेव्हा जातो, तेव्हा आमच्या मागे यंत्रणा उभी असते. आणि ती यंत्रणा त्या मिनिटाला डायव्हर्ट करायची किंवा त्या मिनिटाला आपण बघितलं असेल लगेच आरोग्यमंत्री तिथे होते. तिथे पालकमंत्री गेले आणि ज्याच्या जे काही काम करायचं असतं ते आदेश ते देत असतात. तिथे त्या सूचना देत असतात. जी मदत द्यायची असते ती करायची असते. आणि खूप वेळा जो जनरल असतो त्यांनी वॉर रूममध्ये राहून सगळे जे काही ऑपरेशन्स असतात, इतर जिल्ह्यांमध्ये काय चाललंय वगैरे हे बघायचं असतं. आणि ते आता अपेक्षित आहे. ते नुसतं ह्या राज्याच्या नाही, सगळ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून होत आहे. आणि आपण बघत असाल केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे काही सांगड घालायचे, कामं करायचे असतात, ते जे काही दोन्ही जागेचे प्रमुख आहेत ते करत आहेत. तुम्ही अगदी तर बरोबर म्हणताय, त्या म्हणजे तुम्ही जी परिस्थिती सांगताय ती बरोबर आहे, पण असं म्हणजे असतं आपण ना पण की बघितलंय खूप वेळा जिथे जेव्हा आम्ही येतो तेव्हा किती गोंधळ उडतो आपणच बघत असाल आणि मग ते अर्धा पाऊण तास सगळं काही थांबलं असतं. मग आम्ही बाईट देत असतो. ते काय पूर्ण ते चित्र म्हणजे मग प्रेसच सांगत असतं, "अरे काय व्ही-आय-पी व्हिजिट, टुरिझम." मला वाटतं आपण जे काही काम आहे, की जी काही घटना घडलेली आहे किंवा ज्यांना मदत पाहिजे असते, त्यांना लगेच मदत कशी पोहोचेल, त्यांचं सांत्वन खरं तर नुसतं आपण टीव्हीवर येऊन नाही, तर तिथे त्या परिवाराशी बोलून त्यांना जी काही मदत पाहिजे, ते कसं होऊ शकेल लगेच,
हे महत्वाचं असतं. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पालकमंत्री असतो, तिकडचे काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. त्यांनी हं. तिथे पोहोचून जी काही यंत्रणेची मदत करायची असते ती करत असतात. आणि सगळे एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाणं गरजेचं नसतं मला वाटतं. मदत तर हवी असते, मदत दिली जाते, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही किंवा त्याच्याबद्दल आक्षेप नाही. पण बऱ्याचदा आदित्यजी परिस्थिती अशी पण असते, की राज्याचे प्रमुख आपल्याला येऊन भेटतात, आपल्याला येऊन दिलासा देतात, ते आपल्या पाठीशी आहेत. हा जो एक दिलासा असतो त्या असतोच ना. कुटुंबियांसाठी, त्या पण नातेवाईकांसाठी ज्ञानदाजी त्याच्यात तोही तुम्ही बघितलं तितकाच असेल महत्वाचा प्रत्येक वेळी असतो. हं. हो, बरोबर आहे. पण ते काय प्रत्येक वेळी टीव्ही समोरच व्हावं किंवा त्याच मिनिटाला तिथे जाऊन पाहणी करताना व्हावं असं गरज नसते. आपण खूप वेळा जो आपला पालकमंत्री असतो, लोकप्रतिनिधी असतो त्याच्या माध्यमातून आपण बोलत असतो. आपण त्या काही पडद्याच्या मागून त्यांच्याशी बोलत असतो. कारण प्रत्येक भावना काही-काही लोकं भावना हे टीव्हीवर दाखवत असतात, काही-काही लोकं हे टीव्हीवर दाखवत नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव वेगळा असतो. हं. मदत ही कशी होते की त्यात जी भावना असते ती महत्वाची असते आणि त्या माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. आपण बघितलं असेल की आत्तापर्यंत जे मुख्यमंत्री Facebook लाईव्हच्या माध्यमातून असेल, फोन वर बोलताना असेल, ज्या लोकांशी भेटतायत, बोलतायत, मग जे रुग्ण असतील, ज्या काही अशा घटनेत बिचारे काही परिवार असतील किंवा डॉक्टर्स असतील, फ्रंटलाईन वर्कर्स असतील, कुठेही उगाचचा दिखावा हा त्यांनी आणलेला नाहीये. काही-काही गोष्टी अशा पण झाल्यात की कधी त्या प्रेसमध्ये किंवा टीव्हीवर आल्या नाहीत, पण चांगल्या गोष्टी लोकांना मदत झालेली आहे आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक जणांची हीच भावना आहे, की जरी ते Facebook लाईव्हच्या माध्यमातून बोलत असेल, तरी असं वाटतं की माझ्या समोर माझ्या परिवारातलं कोणतरी मला काहीतरी सांगत आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे मुख्यमंत्र्यांच्या मागे उभा आहे आणि पाठीशी उभा आहे. पुढचा टप्पा आपल्या प्रश्नांचा आहे तो लसीकरणाबद्दलचा, कारण 1 मे पासून त्या आव्हानाला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचंय, सरकारला खास करून. तर आपण या लसीकरणासाठी 1 मे पासून होणाऱ्या लसीकरणासाठी किती तयार आहोत, किती सज्ज आहोत? आपण बघितलं असेल की आम्ही धोरण एक आज महत्वाचं घेतलं, की आपण लसीकरण जे काही 18 ते 44 वर्षातले आपल्याकडे नागरिक आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आपण मोफत केलेलं आहे. हं. अर्थात आपण अजून वेगळ्या-वेगळ्या गोष्टी त्याच्यात करत आहोत, की ज्यांना इतरांसाठी व्हॅक्सिन्स काही सपोर्ट करायचे असतील, स्पॉन्सर करायचे असतील, ज्यांना वाटतं की नाही मी माझं व्हॅक्सिन घेईन. या सगळ्या गोष्टींवर आपलं काम सुरू जरी असलं, तरी हे धोरण जे आहे लसीकरण कसं होईल, कधी होईल, मला वाटतं हे मी बोलण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडून आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडून येणं गरजेचं आहे. कारण ते पूर्णपणे जी काही चौकट आहे लसीकरणाची, ती हे लोकांसमोर ठेवतील. आपल्याला एकच विनंती करेन आणि आपल्या माध्यमातून सगळ्याच हं. लोकांना विनंती हं. करेन, की कुठेही घाबरून जाऊन असं गर्दी 1 मेला कुठेही करू नका, की "अरे मला लस मिळणार नाही, पहिल्याच दिवशी मिळेल तर काय, नंतर मिळणार नाही." हे जे काही टाईम टेबल आहे, जसं-जसं लसचं आपल्याकडे सप्लाय येत राहील, त्याचं आपण नीट पेपरमध्ये वगैरे देऊन, आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळवून, जे काही कोविन ॲपवरनं अपॉइंटमेंट द्यायची ती देऊन, सगळ्यांना सुरक्षित ठेवून आपण त्याचं यंत्रणा आपण राबवणार आहोत पूर्ण नाही, महाराष्ट्रात. अर्थात आणि त्याची जनजागृती करण्याची जबाबदारी आमची सुद्धा आहे माध्यम म्हणून. आता जेव्हा लसीकरणाचा विषय येतो तेव्हा अर्थात तो केंद्राकडेही जातो, कारण केंद्र सरकार लस देत नाही, लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडनं कमी होतो, अशी ओरड सातत्यानं राज्य सरकारकडनं केली जाते. केंद्र सरकार खरंच महाराष्ट्राची अडचण करतंय का? केंद्र आणि राज्य हे सुरू असलेलं राजकारण नेमकं थांबणार आहे तरी कधी? मला वाटतं आत्ताच 5 मिनिटापूर्वी मी बोललो, की आम्हाला कडक निर्देश आहेत मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून, की कोणी राजकारणात पडू नये. ही वेळ वेगळी आहे आणि राजकारण करू नये. म्हणून आरोप, टीका-टिप्पणी आम्ही त्याच्यात जाणार नाही. हं. एक गोष्ट खरी आहे, की देशभरात लसी त्याचं प्रोडक्शन आपण 130 कोटीचा देश आहोत आणि त्याचं प्रोडक्शन त्याचं थोडं प्लॅनिंग मला वाटतं कुठे ना कुठेतरी आपण जर अजून चांगलं करू शकलो असतो. असो ते झालं. मला वाटतं पत्रव्यवहार देखील झाले. आपण त्यावेळी हेच पत्र लिहिलेलं, की आम्हाला युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशन हवंय आणि जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून द्या. कारण महाराष्ट्र कदाचित असं राज्य आहे, काल आपण 1.5 कोटीचा टप्पा पार पडला आणि त्याच्यानंतर परवाकडे आणि काल आपल्याकडे फक्त 3 लाख व्हॅक्सिन्स उपलब्ध होते. मला वाटतं आज कमी झाले. महाराष्ट्रात एक चांगले जनजागृती आणि आपल्या सर्वांच्या मदतीमुळे प्रत्येक नागरिक लस घ्यायला उत्सुक आहे आणि तो लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यासाठी तयार आहे. त्याच्यामुळे आपला व्हॅक्सिनचा साठा हा लवकर कमी होतोय, डिप्लीट होतोय आणि ती आनंदाची गोष्ट आहे. पण आता आपलं मला वाटतं दोघांकडे तेच आहे, की कसं केंद्र आणि राज्य आणि हे प्रोड्युसर जे आता आपल्या देशात आहेत, मग कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आहे. हे आपल्याला कशा लसी देतायत आणि कधी लसी देतायत ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपली चर्चा त्यांच्याबरोबर सुरू आहे. पण केंद्र सरकारकडनं कसं सहकार्य मिळणं अपेक्षित आहे राज्य सरकारला आता पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा, आणि ते तसं मिळतंय का, की अडचण केली जाते केंद्राकडनं? मला वाटतं काही चांगल्या गोष्टी होत आहेत. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री महोदय जे बोलत असतात किंवा जे काही 2 सरकारं बोलत असतात, चांगल्या गोष्टी पण लगेच काही सुटल्या जातात. काही-काही जिथे अडचण होते ते आपल्या डोळ्यासमोर येतं आणि हं. मग अर्थात ते पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचं रिझोल्यूशन येतं आणि मला वाटतं असंच काम झालं पाहिजे. जिथे
जे काही अडचण असते, ती आपण काही एकमेकांसाठी न करता लोकांसाठी आपण हा प्रश्न कसा सोडवू शकू? मला वाटतं हा जर आपण घेऊन पुढे चाललो, तर ते नक्की लोकांसाठी आपण प्रश्न सोडवू शकू. तेव्हा आपण मागच्या वर्षी बघितलं असेल पासून, मास्क पासून आता रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनपर्यंत हे सगळे विषय होते आणि ज्या वेळी अडचण येते ती लोकांमध्ये येते, ती सोडवली जाते आणि आम्ही पुढे जातो. आता पुढचा मुद्दा आहे की जर का आता इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण आपल्याला करायचंय तर तितक्या लसी महाराष्ट्राकडे असायला हव्यात. केंद्र सरकार एक पुरवठा करेलच, पण खुल्या मार्केटमधनही लसी राज्य सरकारला घ्यायच्या आहेत. तर त्या लस खरेदीसाठी किती तयारी झालेली आहे? कधीपर्यंत त्या खुल्या बाजारातल्या लसी म्हणजे थेट राज्य सरकार घेणाऱ्या लसी या महाराष्ट्रामध्ये येतील, लोकांना उपलब्ध होतील? आजच्या निर्णयानंतर आपण बघितलं असेल, की आपली तयारी ही देखील आहे, की आपण एका चेकमधून सगळ्याच लसी 12 कोटी म्हणजे 6 कोटी जनतेसाठी जे 18 ते 44 वयोगटातले आहेत त्यांच्यासाठी आपण घेऊ शकतो. पण अर्थात आपण हे करत असताना प्लॅनिंग काल परवाकडे पण माझी देखील 2-3 कन्सल्टन्सी ग्रुप जे जागतिक आहेत त्यांच्याबरोबर पण चर्चा झाली. मी आरोग्यमंत्री आणि आम्ही सगळेच चर्चा करत आहोत. सगळंच मंत्रिमंडळ चर्चा करत आहे, की आपल्याला आता प्लॅनिंग करत असताना कुठेही लसीकरण केंद्रावर गर्दी कशी होणार नाही, त्याच्यातून प्रादुर्भाव होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लसी उपलब्ध कशा होत आहेत. जागतिक काही कंपनीज असतील, आपल्या लोकल काही कंपनीज असतील. आपण हल्ली ग्लोबल टेंडर्स पण काढतोय. ऑक्सिजनसाठी आहे, रेमडेसिवीरसाठी, लसींसाठी पण आहे. त्याच्यात आता पुढे कसा रिस्पॉन्स येतो आपण बघू. अ, आणि हे आपलं पूर्ण सगळे अधिकारी वर्ग असतील, पूर्ण शासन प्रशासन पूर्णपणे ह्याच्यावर काम करत आहे. आता जर जागतिक पातळीवरच्या म्हणजे काही लशींना लवकरच परवानगी मिळेल, त्या लशी जर का मुंबईमध्ये राज्यामध्ये वापरायच्या असतील तर त्याच्या स्टोरेजची तशी व्यवस्था हवी, कारण त्याचं तापमान खूप उणे आहे. तर ती व्यवस्था तयार करायला आपण सुरुवात केली आहे का आतापासून? नक्कीच आणि ह्या काही कंपनीज आहेत त्या अशाच असतात, की जे आपण साधारण एखादं विक्री घेतली, आपण त्यांच्याकडून खरेदी केली, त्याच्यानंतर सगळं जे काही असतं म्हणजे काही-काही कंपनीज अशा पण सांगतात, की आम्ही इंजेक्शन देण्यापर्यंत तुमची सगळी जी काही सप्लाय चेन आहे ती लावून देऊ. तर मला वाटतं ह्या काही गोष्टी प्रत्येक जेव्हा आपण चर्चा करत असतो वेगळ्या-वेगळ्या कंपनीज बरोबर, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण पकडूनच पुढे चालतो. ग्लोबल टेंडर जे आहे तर त्या ग्लोबल टेंडरमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे आणि ग्लोबल टेंडरचा सध्याचा स्टेटस काय आहे? मला वाटतं हे आता टेंडर काल परवाकडेच फ्लोट हं, केलेलं आहे. हं. त्याच्यात ज्या काही चांगल्या कंपनीज आहेत, आमची तर हीच प्रार्थना आहे, की महाराष्ट्रात आणि अर्थात देशात इतर राज्यांमध्ये पण चांगल्यात चांगल्या कंपनी यावं, जेणेकरून आपल्या देशांच्या नागरिकांसाठी आपण हा कोविडचा टप्पा पार पाडून पुढे परत जीवन सुरक्षित आणि चांगलं स्वस्थ निरोगी जीव जगू शकू. हीच सगळ्यांची प्रार्थना आहे. कारण आपण बघत असाल गेल्या वर्षापासून साधारण पुढे-मागे असं सगळं चाललेलं आहे. म्हणजे कधी स्टार्ट होतं, कधी परत लॉकडाऊनमध्ये जातो आपण. हं. आणि भीती ही खरी आहे. कारण मी स्वतः कोविड अनुभवल्यानंतर मला माहिती आहे, की हे कोविड नुसतं सर्दी, खोकला, ताप. तर अर्थात सगळ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. एक अजून बघतोय, की काही-काही तरुण मुलं-मुली देखील त्यांना व्हेंटिलेटरवर जाण्याची गरज पडते. तर हे जे वातावरण भीतीदायक आहे, ते मला वाटतं आपल्याला आता मागे टाकायचं. दुसरा मुद्दा असा आहे की बीएमसीनं आता एक सकाळी बातमी होती की बीएमसीनं असं म्हटलं की 18 ते 44 हा जो वयोगट आहे तर त्या वयोगटाला केवळ खासगी रुग्णालयामध्येच लस मिळेल आणि अर्थात खासगी रुग्णालयात लस घ्यायची असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत, ती काय मोफत सरकारकडनं उपलब्ध करून दिली जाणार नाही. तर हे अजब भूमिका अशी बीएमसीची का आहे 18 ते नाही, 44 कसं असतं, की वयोगटाबाबतीतली? प्रत्येक आपण बघितलं असेल लसीकरण केंद्र जे आहेत ते आता 65च्या वरची, मग हं, आधी फ्रंटलाईन वर्कर्सची होती, आता 45 आता 65च्या वरची आणि 45च्या वरची. ह्याच्यात जिथे-जिथे आपण बघत असाल कोविन ॲप आणि काही-काही ठिकाणी अर्थात अपॉइंटमेंट दिली जाते, पण लस आपली जेवढे उत्सुकतेने घेत आहेत तिथे संपत जाते. हं. आणि म्हणून जिथे-जिथे गर्दी असेल त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग त्यांनी ठरवलं असेल. पण अर्थात आजच्या निर्णयानंतर आणि आजचा आपण जो काही निर्णय बघितला असेल, प्रत्येक नागरिकासाठी आपण तो निर्णय घेतलेला आहे. आता जेव्हा आपल्याला सप्लाय कळतील, की किती आहेत, राज्य सरकार किती विकत घेईल आणि आपण कसे या प्रत्येक जिल्ह्याला देऊ शकू, प्रत्येक महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांच्या माध्यमातून ह्याचं कसं आपण एक लोकांपर्यंत ह्या लसी पोहोचवू. मला वाटतं त्याचं प्लॅनिंग आता डिटेलमध्ये होईल या पुढच्या एखाद्या आठवड्यात आणि मग आपण पूर्णपणे जी. प्रोग्राम तो राबवू शकतो. राहुल शेवाळेंनी, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असं म्हटलंय की मुंबईनं महाराष्ट्राला मदत करावी आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे लसीकरणाच्या दृष्टिकोनातनं मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मुदत ठेवी आहेत, जे फिक्स डिपॉझिट्स आहेत ते मोडले जावे. एक तर ही सूचना किती व्यवहार्य आहे, ही अंमलात येऊ शकते का आणि मुंबई धावणार का महाराष्ट्राच्या मदतीसाठी? मला वाटतं आज आपला निर्णय झालेला आहे आणि हं. जो काही लसीसाठी मी जसं सांगितलं, की वन शॉट राज्य सरकार पेमेंट द्यायला तयार आहे, जिथून चांगल्या लस मिळतील, जास्तीत जास्त लस मिळतील. तर ती कुठेही मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वित्त खात्याने मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत जे प्लॅनिंग केलं,
एक तर ट्रान्सपरंट होतं, अकाउंटेबल होतं आणि आपण बघितलं असेल, की जिथे-जिथे कोव्हिडसाठी जी काही मदत असेल, तिथे कुठेही आपण कमी पडलो नाही आहोत. हं, तर ते असताना अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या वेळी आणि हे मी प्रत्येक वेळी बोललेलो आहे, की 2020 नुसतं कोव्हिडचं वर्ष नव्हतं. इतर जे काही आपल्याकडे आपत्त्या आल्या, क्लायमेट चेंजमुळे असतील, मग अवकाळी पाऊस असेल, अ, गारपीट असेल, मग आपल्याकडे वादळं 2 येऊन गेली. हे सगळं आपण करत-करत 13,000 कोटीचं नुकसान भरपाई देखील आपण लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. तर मला वाटतं हे आपलं बॅलन्स नीट चाललेलं आहे आणि अर्थात सूचना ह्या अनेक लोकांकडून अशा आलेल्या होत्या. कारण अर्थात त्यांचा पण विचार हाच होता, की महाराष्ट्राची मदत आणि लोकांची मदत कशी करावी. पण अर्थात आज आपण बघितलंय, की तो निर्णय झालेला आहे. हं. लसीकरणाच्या बाबतीत परिस्थिती अशी आहे, की लोक लस घ्यायला तयार आहेत. नो डाऊट. लोक उत्सुकता दाखवतायत. पण WhatsAppवरती आणि वेगवेगळ्या वेबसाईटवरती काहीतरी भन्नाट मेसेजेस येतात आणि लोक कन्फ्यूज होतात, की आता मी हे करायचं की नाही? आम्ही लस घ्यायची की नाही? इथे जायचं की नाही? या लसीचा नेमका काय परिणाम होणार आहे? परदेशात असं झालं, मग भारतात काय? तर लसीकरणाविषयी एक जनजागृती अभियान राबवण्याचा सरकारचा विचार आहे का? नक्कीच आहे. कारण 2-4 गोष्टी म्हणजे असं पण भासवलं जातं, की अरे आत्ता म्हणजे काही-काही गोष्टी आहेत ज्या खरोखर लोकांच्या मनात प्रश्न आहेत, जे माझ्या पण देखील होते कोव्हिड झाल्यानंतर, की कोव्हिडमधून बाहेर पडल्यानंतर किती महिन्यानंतर लस घ्यायची? मग एखाद्या वेळी लस घेतल्यानंतर तुम्ही ब्लड डोनेट करू शकता का? हं, मग प्लाझ्मा डोनेशनचं काय? मग गरोदर महिलांनी लस घ्यावी का? ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि लसीनंतर ब्लड क्लॉट्स होतात का वगैरे हे सगळे जे साइड इफेक्ट्स वगैरे आपण बोलतो, ते सगळे मनात आहेत. किंतु परंतु काही-काही त्यांच्या अजूनही आहेत. पण मी आपल्याला एकच सांगेन, की जे काही हे चिंता असेल, किंतु परंतु असेल, ते जे काही ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, त्यांनाच बघून करा. हं, ICMRची हं. वेबसाईट आहे. आपले आरोग्यमंत्री वेळोवेळी सांगत असतात. टोपे साहेबांकडून ह्याचं मार्गदर्शन होत असतं. आपले टास्क फोर्समधले काही डॉक्टर्स आहेत, डॉक्टर शशांक जोशी वगैरे आहेत. त्यांनी तर त्यामध्ये मला वाटतं मन की बातमध्ये पण काही सल्ले आपल्या देशात काही चर्चा केली. पण ह्या काही गोष्टींना आपण जे काही ऑफिशियल माध्यमं आहेत, त्याच्यातूनच आपण विश्वास ठेवा. असं पण काही-काही ठिकाणी फिरते, की डोर टू डोर व्हॅक्सिनेशनच्या काही कंपनीज आहेत. मग रजिस्ट्रेशन होतंय, डेटा घेतायत, फंड रेज करतायत. ह्या सगळ्या गोष्टी अर्थात आपल्याला पण डोर टू डोर करण्याची इच्छा आहे. पण जे काही मेडिकली अप्रूव्ड आहे, आपण तेच करू आणि हं. काटेकोरप्रमाणे जे काही प्रोटोकॉल्स आहेत, ते पाळूनच आपल्याला लसीकरण करणं गरजेचं आहे. मला वाटतं तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला ऑफिशियल चॅनल्स मधूनच कळेल. आपल्या माध्यमातून पण आपण लोकांपर्यंत हे पोहोचवत जाऊ. जरूर, नक्कीच. पुढचा प्रश्न सरकारच्या बाबतीतला आहे. महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये समन्वय आहे का? नक्कीच आहे. हं. मला वाटतं हा तुम्ही इतरांच्या प्रश्नांवर आणि प्रेस कॉन्फरन्सेसवर जाऊ नका. कारण त्यांचं थोडं काय झालंय, की हे काम एवढं चांगलं चाललेलं आहे. जागतिक मीडियामध्ये ह्यांची कशी बदनामी होत नाहीये, ह्यांच्यावर टीका कशी होत नाहीये. अरे, हे जर एवढं चांगलं काम करतील, मग आम्ही काय करणार? त्याच्यावरनं ते पत्र-बित्र सगळं चालू आहे. तर त्याच्यात त्या हं. राजकारणात जाऊ नका. तिन्ही पक्ष सगळे चांगले काम करत आहेत. तिन्ही पक्षाचे नेते मग अर्थात मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत, पवार साहेब आहेत, सोनियाजी आहेत. ह्यांच्याकडे सगळ्यांचं कम्युनिकेशन नीट आहे. सगळे इतर नेते आहेत त्यांच्याबरोबर आणि आम्ही मंत्रिमंडळ आणि ग्राउंड लेव्हल पण पण आपण बघत असाल, प्रत्येक पक्षाचं युथ विंग, महिला आघाडी, मेन पक्ष हे सगळे एकत्र काम करतात, एकमेकांची मदत करतात. मग त्याच्यात युवासेना आहे, मग इंडियन युथ काँग्रेस आहे, राष्ट्रवादी युवक संघटना आहे. सगळेच आम्ही एकत्र काम करतो आणि इतर जे घटक पक्ष पण आहेत, ते पण आमच्या मदतीला आलेले आहेत. मला वाटतं ह्या सगळ्या पक्षांनी कोऑर्डिनेशन तर एवढं आहे, की आम्ही हं. कदाचित आमची स्वतःची आयडेंटिटी विसरून एकमेकांना मदत करतो आणि लोकांची मदत करत आहोत. हे जर का इतकं छान अगदी दुधात साखर मिक्स व्हावी तसं जर का जुळून आलेलं आहे, तर मग असं का होतं, की जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं अपेक्षित असतं खरं तर, ते निर्णय काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेनेचे आणखी कोणी नेते असोत, यांच्याकडनं जाहीर केले जातात. श्रेयवादाची एक पळापळी, पकडापकडी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इनफॅक्ट तुमच्या त्या ट्विटवरनं पण बरीच चर्चा झाली, की तुम्ही ट्विट केलात आधी, पण ते लगेच तुम्ही डिलीट करून टाकलं. तर हा मग समन्वयाचा अभाव आहे, की मग आणखी काही नाही, आहे? हा कम्युनिकेशनचा नाही, नाही. अभाव आहे का 2-3 मग? गोष्टी सांगतो. हं. 2-3 गोष्टी सांगतो. एकतर मुख्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने किंवा ह्या मंत्र्यांनी जाहीर करणं हे अपेक्षित कोणाला असतं, की ज्यांना वाटतं, की अरे चला काहीतरी याच्यात गडबड दिसते म्हणून आपण अपेक्षा आपण ठेवतो. अर्थात जर मुख्यमंत्र्यांशिवाय आणि उपमुख्यमंत्र्यांशिवाय आणि जे आपले महसूल मंत्री आहेत, ह्यांच्या तिघांच्या सांगडीशिवाय आणि एकमताशिवाय कुठचाही निर्णय हा महाविकास आघाडीमध्ये होऊ नाही शकत आणि सगळेच जे महत्त्वाचे मंत्री आहेत, ते एकत्र येऊन काम करतात. त्यांचा ग्रुप ऑफ 6 पण आहे, जे एकत्र काम करत असतात. मग थोरात साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, अ, मग अ, अ, उपमुख्यमंत्री आहेतच, शिंदे साहेब आहेत, अनिल परबजी आहेत. हे सगळे एकत्र काम करतात आणि आम्हाला ज्युनियर मंत्र्यांना पण म्हणजे वयाने कदाचित काही ज्युनियर मंत्री आहेत, त्यांना पण सोबत घेऊन ऐकलं जातं आणि निर्णय तसे जाहीर होतात. प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जाते, की कोणी काय जाहीर करावं आणि ते सगळ्यांनी एकमताने ते जाहीर होतं. हं. दुसरं म्हणजे श्रेयवाद कुठेच नाहीये. खास करून ह्या
महाविकास आघाडीत नाहीये. कारण आपण बघितलं असेल कुठेही होर्डिंग्जवर असेल, पोस्टरवर असेल, एकमेकांना कापणं किंवा पहिले आम्ही होर्डिंग लावले की तुम्ही लावले, मग आमचे उतरवले की तुमचे उतरवले, असं कुठेही झालेलं नाहीये. उलटं आम्ही एकमेकांचे होर्डिंग्ज लावतो. होर्डिंग्ज आम्ही कोणीही तसे लावत नाही. कारण आम्ही थेट लोकांपर्यंत पोहोचतो. तुम ह्या कोव्हिडमध्ये हां. तर कुठेही होर्डिंगबाजी, झेंडेबाजी आम्ही करत नाही आहोत. कुठेही राजकीय काही गोष्ट आणत नाही आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवाचा जो ट्वीट होता, तो अर्थात त्याची तुम्हाला गंमत सांगतो मी, कारण आता मी ट्वीट पण केलंय. तो शब्दोनशब्द परत ट्वीट टाकलेला आहे. एक गोष्ट असते की जेव्हा चर्चा होते तेव्हा आपल्याला कधी-कधी वाटतं की ठीक आहे आपल्याला आता हे हं, ट्वीट हं, करायचं आहे. हं. अ, मी केलेलं ट्वीट आणि नंतर मला जाणवलं आणि अर्थात सीएम साहेबांबरोबर पण जेव्हा बोललो, डी-सीएम साहेबांबरोबर पण चर्चा केली नंतर. पण एक जाणवलं की ह्याची पूर्णपणे पॉलिसी हं. जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हे ट्वीट करणं जरी ते शब्दांशब्द तसंच आलं, तरी ते ट्वीट करणं योग्य नव्हतं. कारण ह्या कॅबिनेटमध्ये एक मी जबाबदार मंत्री आहे आणि जेव्हा एम्पॉवर्ड कमिटी असते, जेव्हा आपण एखादा निर्णय घेत असतो, अर्थात एक गोष्ट आम्ही दोघांनी ती जाहीर केलेली, पण त्याच्यानंतर पॉलिसीचा कुठेही गोंधळ होऊ नये. हं. कुठेही काही किओस होऊ नये. कारण ह्याच्यानंतर आपण बघितलं असेल खूप असे पण लोकं आहेत, ज्यांना स्वतःहून काही लसी विकत द्यायच्या. तर काल रात्री कॉर्पोरेट्स बरोबर चर्चा झाली. त्यांनी पण काही जबाबदारी घेण्याचं ठरवलेलं आहे. तर कुठेही तो गोंधळ उडू नये आणि कॅबिनेटच्या आधी मला वाटतं इतर काही मेसेजिंग किंवा राजकीय गोंधळ उडू नये म्हणून मी तो ट्वीट डिलीट केला आणि तेव्हा मी लिहिलं सुद्धा. मी काही छुपून-लपून डिलीट केलं नाही. मी लिहिलं की ह्याच्यावर परत एकदा मी ट्वीट करणार आहे आणि आज तसं केलं मी. ओके. तुमच्यातल्या समन्वयाचा आणि छान कोऑर्डिनेशनचा फायदा राज्यातल्या जनतेला व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला आयसोलेटेड राहावं लागलं. तुम्ही म्हणालात की तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा असं धस झालं की अरे आपण कोविड पॉझिटिव्ह आहोत. रश्मी ठाकरेंना बरं नव्हतं, आईलाही बरं नव्हतं. वर्षा बंगल्यावरचे काही कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह होते. तर ऑब्व्हियसली थोडंसं टेन्शनचं वातावरण तर असणार. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न कसा केलात? काय केलं त्या सगळ्या आयसोलेशनच्या पिरियडमध्ये? मला वाटतं की आयसोलेशनचा पिरियड हा सगळ्यात भयानक असतो आणि कोणावर परत येऊ नये. कारण म्हणजे एक असं असतं की तुम्ही ज्या लोकांशी रोज भेटता, बोलता त्यांच्यापासून लांब राहणं, हे एक महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे जर दुसऱ्या कोणाला झालं, तर त्या आपल्या जवळच्या व्यक्तीपासून आपण लांब राहणं किंवा त्याला "अरे जरा अंतर ठेव आणि मग बोल." ते एक आपण स्वतः करणं. ते थोडं एक अर्थात वेगळं आणि विचित्र वाटतच असतं. ज्या दिवशी मला झालं तेव्हा मला अर्थात सकाळी खूप वीकनेस होता आणि ताप पण येऊन गेला. पण मला त्या मिनिटाला वाटलं ठीक आहे चला एकदा होऊन गेला कोव्हिड बरं आहे आता आपल्याकडे अँटिबॉडीज येतील आणि मग आपण परत लोकांना भेटू शकू. कारण हं. मागच्या वर्षी असंच झालं. पूर्ण वर्षभर मी काही-काही लोकांना भेटत होतो. जम्बो सेंटरनं जात होतो आणि मग रात्री एखाद्या अ, अ, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्याचा फोन यायचा किंवा एखाद्या आपल्या ओळखीतल्याचा फोन यायचा, "अरे, आज आपण भेटलो जरा टेस्ट करून घे कारण मी पॉझिटिव्ह आलोय." आणि तरी देखील मास्क 24 तास चेहऱ्यावर असल्यामुळे तेव्हा वाचलो. यावेळी पुढचा स्ट्रेन पकडला, काय पकडला अजून काही अंदाज नाही. पण जेव्हा कोव्हिड झालं तेव्हा पहिल्या दिवशी मला बोललो, "ठीक आहे, चला आता झालं, झालं." नंतर जसं वेळ वाढत गेला, दुसऱ्या, तिसऱ्या तासात तेव्हा जरा ती मनात धसकी बसायला लागली. आता आयसोलेशन बद्दल काय? आता इतरांना झालं नसेल ना, आपले सगळे जे ओळखीचे आहेत, मग आपल्यासोबत जे पोलीस परिवार असतं किंवा जे काम करतात किंवा आई-वडील आहेत, भाऊ आहेत, सगळ्यांना कोणाला कोव्हिड होणार, नाही होणार, ही सगळं टेन्शन वाढत गेलं आणि मग आयसोलेशन, रेमडेसिवीर कारण आम्ही 1 वर्ष बघतोय की केसेस कशा-कशा होतात आणि कसं आपल्याला आयसोलेशन करायला लागतं. ठीक आहे, रात्रीपर्यंत ब्लड टेस्ट वगैरे झाल्यानंतर घरी आयसोलेट करू शकतो हे कळलं आणि दुसऱ्या दिवशी आईला झालं. आणि मग काही दिवसांनी तेजसला झालं. तेव्हा अर्थात एक म्हणजे वाईट गोष्ट तरी त्याच्यात चांगली, की आई आणि मी एकत्र असल्यामुळे थोडं कंपनीला आणि गप्पा मारायला एकत्र होतो. नाहीतर एकटं राहणं हे म्हणजे हं, हं. वेडं करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणजे तुम्ही शेवटी असं आकाशाकडे किंवा बघायला लागतं, की अरे नक्की काय चाललंय हे आपण एवढे दिवस 24 दिवस, 21 दिवस आयसोलेशनमध्ये आहोत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे मला वाटतं माझ्या वडिलांचे जे मुख्यमंत्री पण आहेत. घरात 3 जण हे कोव्हिड पॉझिटिव्ह असताना भेटू नाही शकत आणि तरी देखील राज्य आणि जनतेची सगळी जबाबदारी सांभाळून मी बघायचो त्यांना गार्डनमध्ये एकटे बसले असायचे. फोनवर ते Zoom कॉल वगैरे सगळे चालायचे. पण टेन्शन असताना आणि जनतेचं टेन्शन म्हणजे जनतेची काळजी घेऊन काम करणं आणि कुठेही चिडणं नाही कोणावर किंवा हार न मानता काम करणं. मला वाटतं त्यांचं मला वाटतं सगळ्यात जास्ती ह्या काळात मी रोल मॉडेल म्हणून बघितलंय. अ, मी हा प्रश्न खरं तर विचारणार होते. म्हणजे तुम्ही असाल सगळेजण म्हणजे ठाकरे कुटुंब कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल, की म्हणजे 3 पेशंट घरामध्ये आहेत. उद्धव ठाकरेंवरती राज्याची तर जबाबदारी आहे. पण कुटुंब प्रमुख म्हणून म्हणजे आदित्य, तेजस आणि रश्मी ठाकरे यांचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यावेळेला काय म्हणजे त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं? तुमचा संवाद कसा नक्कीच आणि व्हायचा? आम्ही आम्ही असे आहोत, की आम्ही चौघं हे कुठेही जगात असलो तरी त्या टचमध्ये असतो. दौऱ्यावर जरी असलो,
आणि ही म्हणजे असं आयसोलेशन मध्ये राहणं किंवा एकमेकांसाठी भीती वाटणं, काळजी वाटणं हे खूप एक विचित्र काळ होता. अर्थात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, आजोबांच्या आशीर्वादाने, आजी वगैरे सगळ्यांच्याच म्हणजे त्यांचं सगळ्यांचं पाठबळ होतं म्हणून ह्याच्यातून बाहेर पडलो आणि परत एकदा लोकांच्या सेवेत लागलोय. पण अर्थात म्हणजे तो एक जो काळ होता तो विचित्र काळ होता आणि जसं मी सांगितलं, की कोविड ज्यांनाही अजून वाटतंय, की नुसतं सर्दी खोकला आहे, तो त्यांनी भ्रम मनातून काढून टाकावा आणि स्वतःची काळजी घ्यावं. डबल मास्क लावणं हेच मी सांगेन. कारण ठीक आहे, आता त्याच्यातून बाहेर पडलो. त्याच्यात आता मानसिक राहणं म्हणजे त्याच्यातच अडकून राहणं मला वाटतं आता काही उपयोगाचं नाही. पण जे काही शिकलो ह्याच्यातून, ते आता लोकांना सांगणं गरजेचं आहे. अर्थात ते तुम्ही करालच आणि इट्स गुड की तुम्ही आता ती फेज संपली आहे तुमच्या आयुष्यातली. नवीन चॅप्टर सुरू झालेला आहे. बरे झालात तुम्ही. आता सुरक्षित राहा, काळजी आता घ्या. अँटिबॉडी येस. तर नाही अर्थात पण नक्कीच आणि आपण पण काळजी घ्या कारण हे अर्थात आता आपण बघतो की आकडे कमी होतायत. पण हं. कधीतरी आपल्याला वाटतं की ठीक आहे आपण आता गप्पा मारत बसलोय कुठच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर आणि आपण मास्क थोडासा खालती करतो आणि जरी 6 फूट, 10 फूट अंतर असलं, परिवाराबरोबर बसलो किंवा घरून ऑफिसमधून घरी आलो, ते एक जो काळ असतो तो महत्त्वाचा असतो आणि म्हणून मास्क कदाचित घरी पण घालून बसणं हे देखील योग्य ठरेल. नाही, एका क्षणाचा तो गाफीलपणा असतो, पण तो चांगलाच फटका देऊन जातो. हे आता तुम्ही सुद्धा अनुभवलेलं आहेत आणि राज्यातली जनता सुरक्षित राहील यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूयात. तुम्ही सुद्धा काळजी घ्या, सुरक्षित राहा. मनापासून आभार आपले. आपण एबीपी माझाशी सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद.